तुकाराम महाराज झाडाखालून सदैव वैकुंठाला गेले ध्यासाकाठ. तुकाराम महाराजांनी समाधी काही घेतलेली नाहीये. तुकाराम महाराज सदैव ध्यासाकाठ वैकुंठाला गेले हे महाराजांचं मुख्य दर्शन आहे. आता वैकुंठ म्हणजे काय लोक विचारतात. समर्थ कामान दाखवले ते पांडुरंगाचं वाहने गडू पक्ष ते साक्षात या ठिकाणी उतरलं. तुकोबारा त्या पक्षावर बसून देह घेऊन गेले. त्याला वैकुंठ म्हटलंय. हे जी झाड आहे हे तुकाराम बीजेच्या दिवशी आपाप हल्ल्यात होळी झाली की दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज असते. या ठिकाणी 4 ते 5 लाख यात्रा भरती. 12 वाजून 5 मिनिटांनी हे झाड आपोआप हल्लात दिवसा. आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे ग्रंथ बुडवायला सांगितले रामेश्वर भट्टाने ते ठिकाणी इथून 1 मैलावरती आहे. पण तिथली शिळा तुकाराम महाराजांनी 13 दिवस उपोषण केलं शिळेवर बसून. 13 दिवशी पंचग्रंथ कोरडे आले. तुम्ही गावात गेला तिथं पाहायला मिळतील. तिथे पांडुरंगाची स्वयंभू मूर्त आहे. पंढरपूरहून जे या ठिकाणी आलेत. तुकाराम महाराजांची पूर्वज होते विश्वंभर बुवा. त्यांची वारी होती पंढरीची. त्यावेळेस त्यांना दृष्टांत झाला की विठ्ठल आंब्याखाली आहे. त्यावेळेस ती स्थापना तिथे झाली. आपण जर या ठिकाणी आलो आपल्याला देहू आणि पंढरी दोन्ही क्षेत्र इथे घडले जातात. तिथं त्यांचं राहतं दर्पण आहे. ज्या ठिकाणी महाराजांनी अभंग लिहिले एकांतवासी तो भंडारा डोंगर इथून 3 मैलावरती आहे. हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. इथून वैकुंठाला गेले आणि 3 वेळा परत आले. एक संताजी जगणारे तिली समाजातले त्यांच्याकरता तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथबाई तिच्याकरता आणि संत निळोबा राया त्यांच्याकरता. संताजी दगडांकरता कसे आले ते महाराजांचा उजवा हात होता. त्यांनी महाराजांकडून वचन घेतलं. म्हणले महाराज मी जर मेलो तर माझ्या देहाला तुम्ही मूठ माती द्या. तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करील. तुकाराम महाराज अगोदर जातात. मागावून ते वाढले गेले. इथनं सुदुंब्र गाव आहे 5 ते 6 मैल. तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खणला. देह गाडायचा प्रयत्न केला. देह काही गाडला जात नाही. ते आपोआप वर येऊ लागला. ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावरनं आले महाराजांनी माती टाकली त्यावेळी ते देह गाडला गेला. तुकाराम महाराजांची मुलगी तुकाराम महाराज वैकुंठ जाता वेळेत भागीरथबाई सासरी होती. नांदायला गेलती. भागीरथबाईने इंद्रणीच्या कडे येऊन वडिलांचा धावा केला. बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा. उडी डोळ्यात टाकली. मच्छवरी झल्ली. पांडुरंगाने मच्छावता धारण धरला ते तारलं गेलं. आणि संत निळोबा राया त्या आहे तर पारनेर तालुका नगर जिल्हा पिंपळनेर त्यांचं गाव आहे. निळोबा राया इथं आले. तुकाराम महाराज इथं नव्हते. तुकाराम महाराज वैकुंठाला गेलते. निळोबा रायने या झाडाखाली 42 दिवस उपोषण केलं. बिगर अन्न ना पाणी घेता. स्वतः देव आला भेटायला पांडुरंग. म्हणले देवा मी तुझ्याकरता नाही आलो मी तुकाराम महाराजांकरता आलो. निळोबा रायने अभंग केलाय उपदेश्वर देवाला. येथे तुझं लागी बोलविले कोणी प्रार्थना वाचून आला शिका. प्रल्हाद कैवारी दैत्याची दंडया स्तंभी देवा राया प्रगटोणी. कैशा परी संकट नाही मजला तरी का फुकट श्रम केला. निळा म्हणे आम्ही न ओळखूजी देवा. तुकड्याचा धावा करीत असे. असा निळोबारांनी देवाला उपदेश केला. देवाला प्रश्न पडला. देवानी तुकोबाला वैकुंठाहून परत आणलं. निळोबारायचे इथे 42 दिवस पूर्ण झाले. मी महाराजांच्या घराण्यातला इथं पुजारी आहे. इथं पांडुरंग तुकोबारा रोज सकाळी महापूजा असते. महापूजा करून नैवेद्य असतो. जर कोणाची काही इच्छा असेल आपल्या शक्तीप्रमाणे दक्षिणा घेतो. नसलं तर काय जबरदस्ती नाहीये. त्यांचा शेवटचा अभंग असा आहे. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळला सांगा विनंती माझी. वाढवे जळोबा पांडुरंग वैकुंठ श्रंग बोलवितो अंत काही ठोमचे पावला कुणी सहित झालं गुप्त तुका थोडक्यात.